30 जून जवळ आले आहे, पण एका चुकीमुळे लाखो शेतकरी ह्या योजनेपासून वंचित राहतील. सरकारचा नेमका काय फतवा आहे? नुसती कर्जमाफी नाही, तर इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या चुकीच्या आहेत. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सुरू झाली आणि त्याच्यानंतर 30 जूनच्या आत म्हणजे येणाऱ्या 50 दिवसामध्ये सरकारला युद्ध पातळीवर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावायचा आहे आणि त्याबाबतची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. मात्र अशा स्थितीमध्ये राज्यातील पात्र असणारे लाखो शेतकरी पात्र असूनही या योजनेपासून अपात्र ठरणार आहेत किंवा त्यांना सगळ्या गोष्टीची पात्रता असूनही त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. आणि याच्यामध्ये एक प्रकारे सरकारचीच खेळी किंवा सरकारचंच षडयंत्र असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे. आणि मग यासाठी सरकारला कुठेतरी आपल्या धोरणात्मक निर्णयामध्ये किंवा धोरणात्मक बदलामध्ये कुठेतरी बदल करावा लागणार आहे. कुठेतरी ज्या काही अटी घातलेल्या आहेत तर त्या अटी शिथिल कराव्या लागणार आहेत. अन्यथा राज्यातील पात्र असूनही या 2 लाखाच्या कर्जमाफीपासून लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत. ही जवळपास आता काळ्या दगडावरची रेख ठरलेली आहे आणि याचीच माहिती पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बच्चू कडू यांनी आंदोलन केल्याच्या नंतर सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये सरकारने बरेच नाटकं केले, जेवढे सोंग करता येतील तेवढे सोंग करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही सरकारचे सोंग हे सुरूच आहेत. सुरुवातीला निवडणुका होण्यापूर्वी महायुती सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि कोरा 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 असा या शब्दावर सातत्यानं जोर दिला होता. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याच क्लिप व्हायरल झाल्या. त्याच्यानंतर व्हायरल झाल्याच्या नंतर सरकार याबाबत कर्जमाफीचा कुठलाच निर्णय घेत नव्हता. मात्र शेतकऱ्यांना बच्चू कडूसह अनेक शेतकरी नेत्यांनी या संदर्भात आंदोलन केलं. ते आंदोलन चांगल्या वाईट परिणामानं बदनामाने झालं आणि मग मात्र शेवटी सरकारला घोषणा करावी लागली की 30 जून पूर्वी आम्ही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देऊ. मात्र 30 जून साठी आता जवळपास 50 दिवसाचा कालावधी उरलेला असताना सरकारकडून याबाबत सातत्यानं कुठल्या तरी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. कारण सरकारनं मग ही कर्जमाफीची घोषणा केल्याच्या नंतर त्याच्यावर समिती नेमली. मग समिती नेमल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या समितीचा अहवाल आला. बँकांकडून, सहकार विभागाकडून, वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून कर्जचा जो काही डाटा आहे तर वेगवेगळे अहवाल आणि डाटा सरकारने संकलित केला. आणि हे सगळं झालेलं असताना मग त्या समितीचा सुद्धा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आणि त्या समितीनं काही शिफारशी सुद्धा सुचवलेल्या आहेत की लागू केल्या तर शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज होणार नाही. त्या नेमक्या शिफारशी काय आहेत याबाबत अजून त्याचं काय जे काय अहवाल असेल तो बाहेर आलेला नाही. मात्र मग पुन्हा सरकारच्या मनामध्ये असं म्हणायला हरकत नाही की नवं सोंग आलं. मग सरकारने तो अहवाल तसा सध्या स्वतःकडे ठेवलेला आहे. अजूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडण्यापूर्वी तो अहवाल सार्वजनिक करावा अशी काही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्याच्यानंतर बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून अशी सुद्धा मागणी झाली होती की या समितीवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेमले गेले पाहिजेत. मात्र तसं सरकारकडून झालं नाही. आणि मग हे सगळं होत असताना सरकारने पुन्हा घोषणा केली की याच्या आधी जी काही महात्मा फुले कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना दिली गेली होती तर त्याच योजनेच्या निकषानुसार पुन्हा या योजनेचे सुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. मात्र हे सगळं सांगत असताना मग पुन्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सरकारला मग त्या जुन्याच निकषानुसार ही कर्जमाफी द्यायची होती किंवा जुन्याच नियमानुसार कर्जमाफी द्यायची होती तर मग समिती नेमायचा घाट कशासाठी घातला, हाही एक प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा सरकारने एक फतवा काढला की 20 मेची डेडलाईन दिलेली आहे की 20 मे पूर्वी ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी किंवा ऍग्रिस्टेकचा जो काही आयडी आहे किंवा किसान ओळखपत्र ज्यांचं अद्ययावत असेल तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल किंवा सरकारच्या ज्या काही कृषी संबंधी महाडीपीटी असतील किंवा अन्य योजना असतील तर या योजनांचा लाभ जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तो तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. आणि तुमचा फार्मर आयडी 20 मेच्या आत तुमचा अद्ययावत करून घ्या.
त्याच्यानंतर कदाचित ही साईट बंदही केली जाऊ शकते, कारण हे सरकारचं एक नवं सोंग आहे. मात्र याच्यामध्ये खरी जी गंमत आहे तर ती गंमत फार वेगळी आहे की सरकारने फतवा तर काढला की 20 मे पर्यंत तुमचा ॲग्रिस्टॅकचा आयडी हे करा, मात्र जो काही ॲग्रिस्टॅक मध्ये जो काही डाटा फिल केला जातो 7/12 किंवा बँकेच्या खात्याचा जे काही नोंदी अपडेट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, तर ह्या नोंदी व्यवस्थित झाल्या का नाही याची सुद्धा पडताळणी करायला सांगितलेली आहे सरकारकडून. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करून सुद्धा त्यांचा डाटा अपडेट नाहीये, तो कुठेतरी डिलिंक झालाय. हा तो सरकारच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे किंवा सरकारचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये शेतकऱ्याची काहीच चूक नाही. बऱ्याचदा शेतकऱ्याला ई पीक पाहणी करायला सांगितलं जातं, वावरात जायला सांगितलं जातं, शेतात जायला सांगितलं जातं, तिथं धुऱ्यावर बांधावर उभं राहून सुद्धा ते मोबाईल गोल गोल चक्रासारखा फिरतो. त्याच्यानंतर ते होत नाही, सर्व्हर इश्यू असतो, नेटवर्क इश्यू असतो. मात्र ही नाटकं सरकारकडून कशासाठी केली जातात हे अद्यापही कुणालाच कळालेलं नाही. जी लोक आम्ही याच्यासाठी हे प्रश्न मांडण्यासाठी भांडण्यासाठी निवडून दिलेले आहेत तर ती लोकही फारसं याबाबत बोलताना दिसत नाहीत, अशी एकूण परिस्थिती आहे. आणि ज्या काही 7/12चा नोंदी ठेवणारा जो काही भूमी अभिलेख विभाग आहे तर यांच्याकडे ज्या 2023 नंतर ज्या काही नोंदी झालेल्या आहेत तर त्या ॲग्रिस्टॅक प्रणालीशी म्हणजे ज्या सॉफ्टवेअरशी व्यवस्थित जुळतच नाहीत. म्हणजे बरेच असे झालेत की एखाद्या कुटुंबातला एखादा कर्ता व्यक्ती मयत होतो आणि मयत झाल्याच्या नंतर त्याच्याकडे 4 एकराचा 7/12 असतो, मग त्याची 2 मुलं असतात, त्या 2 मुलांच्या नावावर तो सामायिक क्षेत्र म्हणून विभागला जातो. मात्र त्याचा फेरफार आणि ह्या भूमी अभिलेख विभागाच्या नोंदी ज्या काही आहेत 2023 नंतर त्या अद्ययावत झालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं ही प्रणाली कुठेतरी त्याला ऍक्सेप्ट करत नाही. आणि ह्या सगळ्या 12 भानगडी आहेत. बऱ्याचदा 7/12 जोडल्याच्या नंतर आणि बँक खातं जोडल्याच्या नंतर त्या ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवर लँड रेकॉर्ड नॉट फाउंड म्हणतं किंवा डाटा मिसमॅच म्हणतो, अशाही गोष्टी घडतात. बऱ्याचदा सामायिक क्षेत्राचे बरेच प्रॉब्लेम आहेत आणि बरेच असे 2023 नंतर व्यवहार झाले आहेत की खरेदी शेतांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते, वारसा नोंदी होतात, फेरफार विभाजन होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग हा डाटा कुठेतरी अपडेट नाहीये किंवा अद्ययावत नाहीये, याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. आणि मग सरकारचं म्हणणं आहे की कुठेतरी डुप्लिकेट लाभ दिला जाऊ नये. तर डुप्लिकेट लाभ जर सरकारच्या मनात असेल तर डुप्लिकेट लाभ दिलाच जात नाही, याच्याशी काही या 12 भानगडी करायची गरज नाहीये. कारण ज्याच्या नावाने एखाद्याचं जर 7/12 असेल, कारण एखाद्याचं जर आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे आणि युनिक असल्यामुळं त्याच नावाचं दुसऱ्याचं आधार कार्ड असू शकत नाही. जशी माणसं एकमेकांसारखी दिसत नाहीत किंवा असू शकत नाहीत तसं सुद्धा या आधारचं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी असताना 7/12 मोबाईल आणि त्याच्यानंतर आधार त्याच्यानंतर पॅन कार्ड हे एकमेकांशी लिंक असताना मग ह्या गोष्टींची गरज नसावी. मात्र कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना किसान ओळखपत्र काढावं लागतं, तर ही एक कुठेतरी शेतकऱ्यांसाठी एक दुर्दैवी गोष्ट आहे. आणि मग ही गोष्ट अशी घडते की एखाद्या काचाच्या आतून जसं एखादी फळं ठेवलेली असतात आणि त्या गाडीमध्ये फळं ठेवलेली असताना काचाच्या बोनेटच्या बाहेर एखादं माकड बसलेलं असतं आणि ते माकड ते फळं घेण्याचा प्रयत्न करतं, मात्र त्याला काचामुळे त्याला ते दिसतात मात्र ते घेऊ शकत नाही. तशी गत या इथल्या व्यवस्थेनं या शेतकऱ्यांची केलेली आहे की योजना भराभरा आहेत परंतु तिचा धाड लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारला याच्यामध्ये कुठेतरी या नियमामध्ये बदल करावा लागणार आहे, अन्यथा लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.